राजकारण आणि सत्ताकारण नेहमीच चर्चेत राहिलेला विषय आणि त्याच्यात कठोर आणि खंबीर निर्णय घेणं आवश्यक असतं. त्याच पद्धतीनं या 2 दिवसामध्ये ज्या पद्धतीच्या वेगवान हालचालीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला आणि सामाजिक समीकरणांमध्ये नवीन जो अध्याय मांडण्यात आला, खऱ्या अर्थानं आज त्याची चर्चा करण्यासाठी आपण या व्हिडिओवर आलोय. वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीने महाराष्ट्र हा अजितदादांच्या अकाली निधनामुळे शोककळेमध्ये शोककळा पसरली आणि सामाजिक परिस्थितीमध्ये नवीन पर्यायांच्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीचे समीकरण लागू लागली. या समीकरणांमध्ये सामाजिक परिस्थिती ही वेगळ्याच दिशेला जाण्याचे चिन्ह मात्र सारखे वर्तवले जात होते. कारण की येणारे विधान, येणारे ज्या पद्धतीचे स्टेटमेंट, ज्या पद्धतीने माध्यमांमध्ये येणारे इंटरव्ह्यूज सर्वसामान्याला हेलकावे देणारे. कारण की ज्या पद्धतीनं अजितदादा राष्ट्रवादी गटातून वेगळे झाले आणि स्वतंत्रपणे 40 आमदाराचा एक वेगळा गट स्वतःचा स्थापन करून महाराष्ट्राच्या सत्ताकारणामध्ये सामील झाले. वास्तविक स्वरूपात हे वेगळी चूल मांडण्याची गरज अजित पवारांना का पडली आणि सामाजिक परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीने त्यांनी चुलत्यांच्या समोर एक नवीन प्रयोग करून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक वेगळी गणितं मांडली, खऱ्या अर्थानं त्या सत्ताकारणाची गरज काय होती याच बद्दलच्या संदर्भातून वेगवेगळे प्रयोग म्हणजे वेगवेगळ्या मतं आणि मतांतर सांगितले जातात. परंतु खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीच्या सत्य समीकरणामध्ये समोर राहिल्यानंतर ज्या पद्धतीची भूमिका ही राजकारण्यांना किंवा कार्यकर्त्यांना मांडता येते किंवा देता येतं याचं नेमकं गमक अजित पवारांना चांगल्याच पद्धतीने माहित होतं. कारण की सत्तेविना विकास नाही आणि विकासाशिवाय पर्याय नाही ही चतुर्सूत्री अजितदादांनी आपल्या राजकीय भूमिकेत चांगलीच जाणली होती आणि यामुळंच ते त्यांच्या वर ज्या पद्धतीनं कायमस्वरूपी उपमुख्यमंत्रीपद म्हणजे 6 वेळेस उपमुख्यमंत्रीपद भूषवण्याची किंवा स्वीकार करण्याची जी एक वेगळी कलाटणी दिली जाते त्याचं प्रमुख गणित तेच आहे. सत्ता हा विकासाचा खरा प्रवेशद्वार असतो. कारण की सत्तेमुळे सामाजिक परिप्रेक्ष्य बदलले जातात आणि नेमकं सुनेत्रा वहिनींनी ज्या पद्धतीची भूमिका आज घेतली आणि आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ आज संपूर्ण महाराष्ट्रासमोर घेतली ना, त्याची ही सगळ्यात मोठी दिल मिळालेले उत्तर आहेत. गावकी समोर भावकी हरली असं म्हणायलाही हरकत नाही. कारण की गावकीचा विचार केल्यानंतर भावकी ही शून्य होते, दुःखही शून्य होतात, कठोर निर्णय घ्यावेच लागतात. कारण की सत्ता समीकरण हे सामाजिक विकासासाठी असतं आणि हीच भूमिका सध्या सुनेत्रा वहिनींच्या माध्यमातून महाराष्ट्राला पाहायला मिळते. म्हणतात ना, इतिहास पुनरावृत्ती करतं. हीच पुनरावृत्ती खऱ्या अर्थानं भारतात पुन्हा एकदा झाली. ज्या पद्धतीनं झाशीची राणी लक्ष्मीबाईवर पडलेला तो प्रसंग सगळ्या इतिहासामध्ये कोरला गेलेला आहे. झाशीच्या राणींचे पती हे अशा ज्या पद्धतीने त्यांचा अंत झाला आणि अंत झाल्यानंतर ज्या पद्धतीनं झाशीच्या संस्थानामध्ये अनागोंदी कारभार सुरू झाला, सामाजिक परिस्थितीमध्ये कशा पद्धतीचे निर्णय आणि षडयंत्र आणि कोरघोड्यांची ज्या पद्धतीची भूमिका त्यावेळेस मांडल्या गेली, खऱ्या अर्थानं ती भूमिका राज्यसत्तेसाठी खूप मोठ्या प्रमाणात हव्यास असलेल्या लोकांच्या माध्यमातून ती मांडली जात होती. पण वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीने प्रजा ही एका आशेच्या पद्धतीनं त्या सिंहासनाकडे बघत होती, त्या सिंहासनाकडे लक्ष केंद्रित करून होती. कारण की त्या सिंहासनावर कोण विराजमान होणार आहे. कारण एकीकडे इंग्रजांसारखे धूर्त शत्रू सुद्धा या संस्थानावर टक लावून आपली लक्ष ठेवून होते. कारण की सत्तेत विलिनीकरण आणि सत्ता ह्याच पद्धतीने चालते की ज्यात मिळालेल्या संधीचं सोनं आणि मिळालेल्या संधीचा फायदा कशा पद्धतीने घ्यायचा. परंतु या सगळ्या समीकरणाची भूमिका जरी महाराष्ट्रासोबत जोडता येत नसेल आणि आजच्या स्वातंत्र्याच्या काळामध्ये सत्तेतला जो राजा आहे तो जनतेच्या माध्यमातून जरी निवडून येत असेल, परंतु ज्या पद्धतीने पक्षीय राजकारण आणि पक्षीय जो आधार आहे तो सर्वसामान्य जनतेसमोर मांडण्यासाठी एक प्रबळ नेतृत्वाची गरज असते. अजितदादांनी नेहमीच हीच नळ आणि हीच नाळ समाजासोबत जोडण्याचा प्रयोग केला अनेक पद्धतीने. कारण की उभा राहताना सहजपणे उभा राहता येत नाही.
कितीही जरी बेस पक्का असला, कितीही नाव प्रतिष्ठित असलं तरी त्याच्यावर ज्या इमारती उभ्या करायच्या असतात किंवा त्यावर कळस चढवायचा असतो त्यासाठी श्रम घ्यावेच लागतात. श्रमाच्या माध्यमातूनच सामाजिक परिप्रेक्ष्य हा फुलत असतो, विश्वास वाढत असतो. आणि या विश्वासाची भूमिकाच म्हणून अजितदादांनी केलेल्या ज्या काही कार्याची भूमिका आज प्रसार माध्यमांवर वेगवेगळ्या पद्धतीने मांडली जाते. ह्या भूमिकेत अनेक ठिकाणी ज्या पद्धतीचे कठोर निर्णय, स्पष्ट वक्तेपणा आणि स्पष्ट पद्धतीची प्रशासन व्यवस्था जी चालवण्याची हातखंडा दादांकडे होता, तो खऱ्या अर्थानं सामाजिक जनतेसाठी फार महत्वाची केंद्रबिंदू आहे. आणि हाच वसा आणि हाच विषय घेऊन सुनेत्रा वहिनी आज महाराष्ट्राच्या या खुर्चीचा पदभार स्वीकारलाय. आणि खऱ्या अर्थानं ते फक्त एक मुख्यमंत्री पद किंवा एक उपमुख्यमंत्री विषय हा यापुरताच मर्यादित नसून तो 40 आमदारांचा तो पूर्णपणे विश्वास आहे. कारण की वेगवेगळ्या विधानसभेतील वेगवेगळ्या पद्धतीची फुलं ही अजितदादांनी एकत्रित करून ह्या संघटनेची जी ताकद महाराष्ट्राला विकसित करण्यासाठी जोडली होती. आणि या विकसित करताना सामाजिक परिप्रेक्षामध्ये नवीन प्रयोग आणि नवीन संकल्पना मांडण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचा आलेख रचला होता. त्यामध्ये ज्या पद्धतीच्या भूमिका आता हातातून निसटतायत की काय अशी शंका जेव्हा सगळ्यांना चुकचुकू लागली तेव्हा खऱ्या अर्थानं या राष्ट्रवादीचे प्रमुख 4 पिलर्स म्हणजे हे 4 आधारस्तंभ प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे हे पुढे सरसावले. वास्तविक स्वरूपात या पद्धतीच्या पटलावर ज्या पद्धतीनं छगन भुजबळ आणि धनंजय मुंडेंची परिस्थिती सध्या राजकीय पटलावर ज्या पद्धतीची झालेली आहे, परंतु या परिस्थितीमध्ये अनेक असे कार्यकर्ते की ज्यांना खऱ्या अर्थानं विकासाच्या भूमिकेत आणण्यासाठी या पोकळीची लवकरच भरून काढणं ही गरजेचं होतं. सामाजिक परिप्रेक्षामध्ये जरी वेगवेगळे प्रयत्न केले गेले असतील, वेगवेगळ्या पद्धतीचे संदर्भ मांडले गेले असतील, परंतु हे संदर्भ खऱ्या अर्थानं सत्ता कारणामध्ये कसल्याही पद्धतीचा कालखंड आणि या कालखंडाच्या खऱ्या अर्थानं सामाजिक परिप्रेक्षामध्ये ज्या पद्धतीने सुनेत्रा वहिनींनी पहाडासारखं डोंगरासारखं आलेलं दुःख सुद्धा बाजूला सावरून ज्या पद्धतीचा गावकीचा विचार करून या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली ना, ते खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा झाशीची राणी हिचं आठवण करून देणारं जरी असेल तरी सामाजिक परिस्थितीमध्ये स्त्री शक्तीचा एक नवीन जागर या महाराष्ट्रात सुरू झालाय याची एक नवीन चाहूल आहे. त्यामुळं येणाऱ्या घडामोडींमध्ये काय शह आणि काय काटशह पाहायला मिळतील, गावकी किंवा भावकी यामधला जो काही भूमिका आहे ती कशा पद्धतीने समोर येईल हे येणारी काळच ठरवेल. पण खऱ्या अर्थानं आज महाराष्ट्राच्या स्त्री सक्षमीकरणाची किंवा स्त्री पर्वाची एक नवीन सुरुवात या महाराष्ट्राला सुरू झाली आणि महाराष्ट्राच्या भूमिकेत एक पहिली उपमुख्यमंत्री महिला ही महाराष्ट्राला मिळाल्याची आनंदाची बाब आज सगळ्या महाराष्ट्राच्या पटलावर आहे. त्यामुळे या सामाजिक बदलाची भूमिका महाराष्ट्राच्या राजकारणात काय बदलते, महाराष्ट्राच्या राजकारणात किंवा महाराष्ट्राच्या सत्ताकारणात हे नवीन अध्याय काय पद्धतीने परिवर्तन घेऊन येतो हे येणारा काळच ठरवेल. या संदर्भात आपल्या मनात काही प्रश्न असतील किंवा या संदर्भात आपल्या मनात काही नवीन विचार असतील तर निश्चितपणे कॉमेंटच्या माध्यमातून मांडा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.